प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाथरी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे विविध प्रश्नावर आंदोलन। पाथरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी यांनी चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुखोटे लावून सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली व काळी राखी बांधून श्रद्धांजली अर्पण केली। शेतकरी आत्महत्येला सरकार जबाबदार आहे असा आरोप करत आहे। शेतकरी यांना 7/12 कोरा करा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पाथरी तालुका प्रमुख दीपक खुडे, मोहम्मद अल्ताफ, प्रहार दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख अमोल ग्राम, प्रहार जनशक्ती पक्ष बाबड़गांव सर्कल प्रमुख शेख मोहसिन, शंकर चौहान, असलम अंसारी, नौफार खान, फुलाबाई साळवे, आशामती जाधव, आशाबाई चौहान, गंगा चौहान, मीराबाई शिंदे, वनारशी गजमल, मीरा साळवे, अन्नपूर्णा गिरी व इत्यादी उपस्थित होते। माफी झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, दिव्यांगांचा आजार मानधन मिळालंच पाहिजे। असो, प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो, कर्जमाफी झालीच पाहिजे, दिव्यांगांना 6,000 वेतन मिळालंच पाहिजे। प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो, प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो, कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, दिव्यांगांचा आजार मानधन मिळालंच पाहिजे। मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। आज पाथरी इथे प्रहार जनशक्ती पक्षाकडून जे आज शुभ घडीवर जे रक्षाबंधन आपण हिंदू समाजात आपण मनवतो करतो, पण आज आम्ही हे रक्षाबंधन नसून एक वेदनेचा धागा आहे। जे 6 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या केली कर्जमाफीसाठी, कर्जमाफी आतापर्यंत सरकारनं दिली नाही। आज हे कुंकू ह्या सरकारमुळे पुसलंय। ज्या माया बहिणी आमच्या आहेत सरकारी शेतकऱ्यांच्या, आज त्यांच्या घरी हे रक्षाबंधन साजरं केलं जात नाही। म्हणून आम्ही ह्या सरकारला एक डोळे उघडून पहा की आम्ही हा जो सण आहे हे काळा धागा म्हणून तुम्हाला श्रद्धांजली अर्पण करतो। म्हणून आम्ही हे आज जे रक्षाबंधन विषय काय ठुला कार्यक्रम, हा रक्षाबंधन नसून हा वेदनेचा धागा म्हणून आम्ही सरकारला, ह्या मोदी सरकारला, फडणवीस सरकारला आम्ही वेदनेचा धागा म्हणून श्रद्धांजली अर्पण करतो। जे तुम्ही मोठे मोठे वादे केलते, जे मोठे मोठे घोषणा द्याल, आम्ही जे 7/12 कोरा 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 करू म्हणून आतापर्यंत तुम्ही एकही त्या याच्यावर अंमल राहिला नाहीत। जे दिव्यांग बांधवांना म्हणणं होता 6,000 मानधन करू, दिली तुम्ही 6,000 रुपये मानधन नाही, 1,000 रुपये माने, त्याच्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहेत। पण या 1,000 वाढून तुम्ही आमच्यावर काय एहसान नाही केले, कारण की आमची मागणी आहे 6,000ची। बाजूचा देश देतोय, आपला तर सुबला देश आहे, काहून आपल्यापेक्षा तुम्ही देऊ शकत नाही? याचा आम्हाला या सगळ्या दिव्यांगांना उत्तर पाहिजे सरकार। तशासाठी आम्ही सगळे जमा झालो। ज्या दिव्यांग आमच्या ज्या महिला आहेत, भगिनी आहेत, विधवा भगिनी आहेत, आज त्यांच्या शेतकरी असून त्यांना जे त्यांच्या घरच्यांना फाशी घेतली, जे त्यांच्यावर कर्ज झाले, आज त्यांच्या वेदना काय आहेत आमच्या समोर आलेल्या आहेत सगळ्या। त्यांचं कुंकू वाचण्यासाठी आम्ही हा वेदनेचा धागा म्हणून इथं सर्वजण जमा झालो आहोत। ह्या कार्यक्रमातून आम्ही निश्चित करतो की सरकारनं आता तरी डोळे उघडावा। जे आमच्या भगिनीचे जे कुंकू पुसवायले ते पुसू देऊ नका, हे तरी तुम्ही ठरवा की आज कमीत कमी रोजचे 20 ते 15 लोक शेतकरी आमचे आत्महत्या करतात। जे दिव्यांग बांधव आहेत आमचे, ते आज रस्त्यानं चालतायला काय त्याची परिस्थिती, 1,000-1,500 त्यांचं होतंय का सगळं काय जीवन निर्माण? आम्ही 6,000साठी मागणी करतो, तुम्ही 1,000 रुपये वाढीतात। हे कोणते पुन्हा अजून घोषणा देतात आम्ही 6,000 रुपये मानधन केलं म्हणून। आज त्याला काय वेदना आहेत तुम्ही थोडंसं जाणून घ्या। आणि 6,000 रुपये मानधन आमचे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। शेतकरीचा 7/12 कोरा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही।
आणि आज जे आम्ही जे निश्चित करतो तिथं काळा धागा बांधून हे वेदनेचा काळा धागा आहे आणि तुम्हाला सरकारला श्रद्धांजली म्हणून अर्पण करतो. हे 2 शब्द बोलून मी संपतो. शेतकरी संघटनेचा प्रहार जनशक्ती पक्षाचा आज प्रहार संगठन की तरफ से तहसील कार्यालय के सामने काला रक्षाबंधन रखा गया है और इसकी वजह है अब तक 6 लाख शेतकरों ने आत्महत्या की. इनके श्रद्धांजलि के वास्ते ये रखा गया शेतकरों 6 लाख और अभी तक के सरकार ने जो है तो इस मामले में कुछ लिया ही नहीं एक्शन. दूसरी बात दिव्यांग को जो है तो 6,000 रुपये पेमेंट करने वाले थे, वो भी अभी तक हुई नहीं. तो क्या है सरकार का ड्रामा, क्या नाटक है, झूठे वादे क्यों कर रहे. पहले इलेक्शन से पहले तो कहे कि पूरा शेतकरों का कर्ज माफ करेंगे, कोरा कोरा करेंगे. अब देने को रो रहा क्यों रो रहा है अब इतना कहीं कर